आवडीने भावे हरिनाम घेशी तुझी चिंता त्याशी सर्व आहे. हरिमुखी गाता हरपले चिंता त्या नाही मागुता जन्मघिनी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवे करता निवडलेले भंग. शांतीचे सागर असणारे पैठणी निवासी शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज यांचा 5 चरणाचा आणि द्रुपद धरून 6 चरणाचा भंग आज आपल्या सप्ताहाच्या 6व्या दिवसाच्या 2ऱ्या वर्षातील 6व्या दिवसाच्या सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठल सेवेला सुरुवात करण्यापुढे थोडासा परिहार. गेल्या वर्षापासून हे 2रं वर्ष आहे नाही का. गेल्या वर्षी 1लं वर्ष आहे. 2ऱ्या वर्षामध्ये आजचा आपला नामयज्ञ सोहळ्याचा 6वा दिवस आहे. सर्व ग्रामस्थ पारावाशीय मंडळी म्हणजे माझ्या गावचे बरोबर आहे. मी आहे का तुमचा? विठ्ठल विठ्ठल भराटे म्हटले की बऱ्याच जणांना असं असं आपले कुणीतरी आहेत आणि हे आपलेपणा मला या ठिकाणी घेऊन आलेला आहे. विठ्ठल विठ्ठल सर्व ग्रामस्थ मंडळी नियोजनकर्ते मंडळी कार्यकर्ते मंडळी या सर्वांच्या माध्यमातून 6 वर्षापासूनचा योग या वर्षी आला. निळकंठ तात्या त्याचबरोबर संभाषण बाबळगावला येणं झालं आणि मी येऊन कार्यक्रम झाल्यानंतर 2ऱ्या दिवशी तात्यांचं येणं तिथं झालं. अरे भराटे कोण आहेत? भराटे म्हणलं की तिथं आपलेपण एक आपलं कोणीतरी आहे म्हणून तर म्हणलं आपलेपणा मला इथं घेऊन आला. आपलं कोणीतरी आहे. फोनवर संपर्क सुरू झाला आणि या 2ऱ्या वर्षामध्ये तात्यांच्या माध्यमातून त्याचबरोबर आमचे बंधुराजांशी ज्यांचा विशेष संपर्क राहायचा मोबाईलवरती आमचे डॉक्टर नितीनजी डॉक्टर त्याचबरोबर हे सगळे अलीकडे काय झालं आहे दुरावलेली माणसं फेसबुकमुळे या इंटरनेटमुळे व्हॉट्सअपमुळे काय झाली जवळ येऊ लागली. ही जवळीक वाढली. आपलं कोण कुठे आहे याचा शोध लागू लागला. ही अतिशय चांगली गोष्ट आहे आणि त्या संबंधाने सर्व पाराग्रामस्थ मंडळी सर्व भराटे परिवार असेल या सर्वांच्या माध्यमातून या ठिकाणी सेवेचा योग त्याचबरोबर या 2ऱ्या वर्षामध्ये हरिभक्तीपरायण प्रमोद महाराज पवार जगद्गुरु तुकाराम महाराजांचे चरित्र कथा नाही का. त्याचबरोबर हरिभक्तीपरायण आमचे परमश्नी असणारे व्यासपीठ चालक माऊली महाराजांचं फक्त म्हणले पुढं बसाय कोणी नाही. चांगलं आहे. ऐका ज्याला ज्ञान संपादन करायचं आहे ज्याला ज्ञानी व्हायचं आहे त्याने दुसरीकडे कुठं जायचं नाही. त्यांनी दुसरीकडे कुठे जायचं नाही. ज्ञानेश्वरीची पारायण ज्याच्या जीवनामध्ये झाली त्याचं अज्ञान दूर झाल्याशिवाय राहत नाही आणि तो ज्ञानी झाल्याशिवाय राहत नाही हा सिद्धांत आहे. ज्ञान होय ज्ञान होय कोणाला अज्ञानाशी ऐसा वरत्या त्या टीकेला वरदान दिलं. ती टीका म्हणजे गीतेवरती माऊलींनी लिहिलेली टीका म्हणजे ज्ञानेश्वरी वाचावी. ज्ञान होय वाचील जो कोणी जणी त्याशी लोटांगणी हे महत्व आहे. आणि सांगून जाईल तुम्हाला बाबा आळंदीच्या काळामध्ये माझ्याबरोबर असे काही विद्यार्थी होते बघा ज्यांनी गुरुजीचं कधीच तोंड पाहिलं नाही. कधी गुरुजीचं तोंड पाहिलं नाही. शाळेचीही कधी पायरी ज्यांनी एंगलेली नाही. असे संस्कृत वाचतात त्याच्यावरती भाष्य करतात त्याच्यावरती प्रवचन करतात संस्कृत. मग मराठी प्राकृत विषय वेगळा आहे. शाळेचीही पायरी न एंगलेला का याचं कारण आहे तिथं सामर्थ्य सांगितलेलं आहे. अजान वृक्षाची पाने जाण
बक्षुनी करील अनुष्ठान तया साध्य होईल ज्ञान येथे संशय नाही तया कुणाला अजानुक्षाच्या खाली ज्ञानेश्वरीचं पारायण करणं. अज्ञानी काहीच येत नाही, वाचायचं कसं, पारायण करायचंय, शाळेत गेला नाही, आई येत नाही हो त्याला, कधीच माहिती नाही शाळा, कसं वाचावं, इचका येईल का वाचायला, वाचायला येईल का, येईल का रे वाचायला, नाही ना, शाळेतच गेला नाही त्याला येणार नाही ना, आई झालत नाही, श्री गणेशा झालाच नाही, येईल का वाचायला, त्याला वाचायला येतं, हे सामर्थ्य तिथलं आहे. कसं येतं सांगा, वाचायला येत नाही, मग आमच्या गुरूंनी सांगितलेलं बघा, ओम नमो जाद्या वेद, काही तुला वाचा येत नाही, एक काम कर, डोळे आणि बोट त्या ओवीवर फिरव रे दादा, ओवीवरती बोट फिरवत फिरवत डोळ्याने म्हणजे नेत्रपारायण आणि बोट पारायण त्याच्या जीवनामध्ये काही झाली की तो ज्ञानी होतो नव्हे, तो कीर्तनकार आहेत मोठे, चांगल्या नावारूपाला आलेले, हे सामर्थ्य ज्ञानेश्वरीचे म्हणून ज्ञान हवं, दुसरे तिसरेकडे नाही, या मंडपामध्ये सुद्धा त्याची प्राप्ती आहे. विठ्ठल म्हणून आता पुढच्या वर्षी तरी बसा, आता बसा म्हणणं चुकीचं आहे. बरा समोर वाचक नसल्यावर व्यासपीठच्या लग्न सुद्धा वेळ, आणि अतिशय पाठीमागे भगवान गणेश जे आहेत, वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा. अभंगाचा थोडक्यात सरळ भावार्थ ऐका. शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी या भागामध्ये आपल्या जीवनातलं साध्य साधन उलगडलेलं आहे. अभंगातला पहिला शब्द काय आहे, सर्वांनी महत्वाचा लक्षात ठेवा. अभंगातला पहिला शब्द काय आहे, मागं बसलेले, शाल पांघरलेले, घोंगडी घेतलेले, स्वेटर घातलेले, काय शब्द आहे, कुणाला ठाव. पहिला शब्द आवड, ऐका, आणि दुसरा शब्द भाव, अति महत्वाचा. अशा आवडीने आणि सर्वस्व समर्पण भावाने भगवत नाम चिंतनाची फलश्रुती काय आहे, तुझी चिंता, स्वतः भगवान परमात्मा त्या निज भक्ताची चिंता वाहतो. अभंगातलं पहिलं चरण आहे. मग आवडीने आणि सर्वस्व समर्पण भावाने भगवत नाम चिंतनाची फलश्रुती, चिंता जाणे एवढाच आहे का, नाथबाबा सांगतात नाही, तर त्याने त्याचं सर्व दुःख भगवान परमात्मा त्यांनी न व्यक्त करता दूर करतात. याला कारण सांगतात भगवंताची तात्पर्यवती लक्षणं या अभंगामध्ये दुसऱ्या चरणामध्ये नाथबाबा सांगतात. ऐश्वर्य संपन्नता सांगितली भगवंताची दुसऱ्या चरणामध्ये, ऐश्वर्य संपन्नता का, आणि दुसरी गोष्ट महत्वाची, सांगण्याची आवश्यकता नाही, न सांगता, त्याला सांगावंच लागत नाही. त्या निज भक्ताचं दुःख दूर करतो, त्याची चिंता हरण करतो. मग एवढंच फलश्रुती नाही, तर विश्वाचं भरण पोषण करण्याची जबाबदारी त्याने स्वीकारलेली आहे. ममै वांशो, चला गीतेमध्ये, हे सर्व जगत माझं आहे, आणि त्या सर्वांची भरण पोषणाची जबाबदारी त्या भगवान परमात्म्याने स्वीकारलेली आहे. म्हणून सकळ जीवांचा, म्हणून इथे एक विशेष संभाळ आहे, तर दुसरा सामान्य संभाळ आहे. सामान्य संभाळ सर्व जीवांचा करतो आणि विशेष संभाळ आपल्या निज भक्तांचा करतो. मग जीवन जगत असताना तुझ्या जीवनामध्ये सुखदुःखादी प्रसंग येत आहेत. जशी ऊन सावली बदलत जाते तसं तुझ्या जीवनामध्ये सुखदुःखादी प्रसंग येत आहेत. मला सांगते हे तुझं संचित आहे, पण त्याच्याकडे पाहताना तू कशा दृष्टीने पहा, तर साक्षी दृष्टीने त्याच्याकडे पहा, ते तुला बाधक होणार नाहीत. पण एक शास्त्र नियम सांगितला नाथबाबांनी, संचित हे ब्रह्मज्ञानाने त्याची निवृत्ती होते, पण प्रारब्ध अशा प्रकारचं आहे, ते भोगूनच संपवावं लागतं. त्याला म्हणतात प्रारब्ध. त्याच्यामध्ये अनुकूल प्रारब्ध आहे, तर दुसरं प्रतिकूल प्रारब्ध आहे. मग शास्त्र सांगतंय की प्रारब्ध हे भोगूनच संपवावं लागतंय, पण आपल्या निज भक्ता करता भगवान आपला कायदा सुद्धा बाजूला ठेवतो. ऐका, कोणा करता, आपल्या निज भक्ता करता स्वतःचा कायदा सुद्धा बाजूला ठेवतो. आणि नाथ बाबा सांगतात, बाबा
आपल्या निज भक्ताचं प्रतिकूल असणारं प्रारब्ध भगवान परमात्मा बदलवतो, हा साध्य आणि सिद्धांतनाथ बाबा या भंगामध्ये मांडतात. विठ्ठल म्हणून मानवी जीवनामध्ये परमार्थिक अनुभूती फार महत्वाची. दादा ऐका, सगळे बारकामणी चिंतन ऐकत चला. परमार्थ करणारा वर्ग सगळा आहे की नाही? सगळेजण परमार्थ करतात की नाही? महिला असो पुरुष असो सगळेजण काय करतात? परमार्थ. पद्धती वेगळ्या वेगळ्या असतील पण परमार्थ करणारा सगळा वर्ग आहे. कोणाची पद्धत वेगळी असेल, कोणाची कशी असेल, कोणाची कशी असेल. कोणी जप करत असेल, कोणी ध्यान धारणा करत असेल, कोणी पूजार्चा करत असेल, कोणी एका जागेवर बसून ध्यान लावत असेल, कोणी पंढरीची वारी करीत असेल, कोणी दान धर्मामधून भक्ती करत असेल, कोणी परोपकार करत असेल. मार्ग वेगळे वेगळे असतील पण देखा मनुष्य जात सखळ स्वभावता भजनशील, त्याला म्हणायचं सगळेजण करतात पण त्याच्यामध्ये अनुभूतीपर्यंत ज्याचं जीवन पोहोचलेलं आहे तो महात्मा मात्र वेगळा आहे. मनुष्याणाम सहस्रेषु, अनुभूतीपर्यंत येण्याकरता करावं काय लागेल? ऐका, सगळ्यांना आवश्यकता आहे की नाही? परमार्थ आपण कशा करता करतोय? अनुभूती येण्याकरता. ऐका, तर अनुभूती कशाने येईल? तर अनुभूती येण्याकरता सिद्धांत सांगतात बाबा, ज्याच्या जीवनामध्ये परमार्थिक साधनेची नित्यता आहे त्याला अनुभूती आल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल मग तुम्ही म्हणाल आम्ही करत नाही का? प्रश्न कराल आम्ही करत नाही का? करतो ना. असेच नित्यनेमावर चर्चा झाली. महाराज नित्यनेम तुम्ही करता की नाही? नित्यनेम करता की नाही? वा, तुम्ही करता, तुम्ही कर, सगळेजण करता. तो पद्धती असेल वेगळा पण त्याच्यापासून अनुभूतीपर्यंत येण्याकरता नित्यता ज्याच्या जीवनामध्ये तो त्या स्थितीला पोहोचतो. पुढे जाऊन सांगू का? लक्ष्मी वल्लभ काय फलश्रुती याची सामान्य नाही. लक्ष्मी वल्लभ, त्याच्याजवळ लक्ष्मी वल्लभ आहे. कोणाच्या? साधनेची नित्यता ज्याच्या जीवनामध्ये. कशा प्रकारे? ऐका, किती गरज आहे? साधनेची गरज आहे का? नित्यनेमाची गरज आहे का? किती गरज आहे? व्यवहारात या. आपण भोजन नित्य करतो का कधी कधी करतो? बसलेले बोलत चला. नित्य करतो का कधी कधी? म्हणजे आज जेवला 15 दिवस बघितलंच नाही त्याच्याकडे, असं होतं नाही. अहो आत्ता नाश्ता केलाय सकाळचा, पोहे उपीट रवा, 1 वाजू देत नाही तोवर तर कावळे आडनावाचे नाही बरं का, कावळे ओरडायला सुरू होतात. दुपारी पुन्हा संध्याकाळी. किती गरज आहे? का बरं जेवण करतो, भोजन करतो आपण? का भोजन करावं? त्याच्यावर आपलं जगणं अवलंबून आहे. तर परमार्थिक साधनीत नित्यता याच्या करता की आपल्या जीवनाला ती कारण आहे. विठ्ठल हो विठ्ठल. काही नियम आहेत बघा परमार्थिक साधनेमध्ये. श्वासाविना जगणं आहे, अन्नाविना जगणं आहे आणि पाण्याविना जगणं आहे. किती प्रश्न केले? 3 प्रश्न केले. अन्नाविना जगणं आहे, श्वासाविना जगणं आहे आणि पाण्याविना जगणं आहे. अन्नाविना जगणं याला म्हणतात एकादशी. ऐका,
श्वासाविना जगणं याला म्हणतात कुंभक प्राणायाम, आणि पाण्याविना जगणं याला म्हणतात निर्जला. वर्षातून एक एकादशी अति येते, 24 एकादशी पैकी एक, जिचं नाव आहे निर्जला. पाण्याचं सुद्धा त्या दिवशी त्याग आहे. आणि अन्नाविना जगणं म्हणजे हे कशा करता करतो आपण? मोक्ष मिळवण्याकरता. एक परमार्थिक साधन आहे ही. एक कशा करता करतो? मोक्ष मिळवण्याकरता. आता आणखी एक प्रश्न सांगून जाईल, जगण्याकरता मरावं का मरण्याकरता जगावं? गोड प्रश्न आहे. याचं उत्तर सुटलं की बाबा बरंच कोडं सुटलं जात आहे. जगण्याकरता मरावं का मरण्याकरता? एकाला असंच विचारलं, म्हणलं जगण्याकरता मरावं का मरण्याकरता जगावं? महाराज असलं म्हणलं कोड्यातलं कळत असतं, तुम्हाला कशाला बोलवलं असतं? म्हटलं मग सोपं विचारू का? हा. म्हणलं खाण्याकरता जगावं का जगण्याकरता खावं? म्हणलं ह्याच्यातलं काय विचारावं? खाण्यातलं काही विचारावं. म्हणलं काय खाण्यातलं? हा. म्हणलं सणसूद पुढं आल्यावर म्हणलं अगोदरच आपल्याला त्याची ओढ लागते. कशाची? म्हणलं पोळ्याची. म्हणलं किती खाणार? म्हणलं 15 पोळ्या न ढेकर देता खातो. 15? म्हणलं ह्या तर 15 दिवस जातील आम्हाला. म्हणलं महाराज पोळ्या तर राम राहू द्या. मग म्हणलं तसलं स्पेशल असतं ना. हा. काय? जॅम. कुठले जॅम? गुलाबजाम. आता गुलाबजाम माणूस किती खाईन हो महाराज? 10, 12, 15 काय? भरपूर झाले. 20 पर्यंत तुम्ही जाताल का? नाही. मला वाटलं जाताल. म्हणलं महाराज 65 गुलाबजाम पैन लावून खाणार. किती? न ढेकर जाता. म्हणलं असल्यातलं खाण्यातलं काही विचारावं. बघा खाण्याचं रेकॉर्ड. मग खाण्याकरता जगावं का जगण्याकरता खावं? उत्तर द्या. ऐका, खाण्याकरता जगावं का जगण्याकरता खावं? ते काय कोणतरी म्हणलं एक जग खाण्याकरता नक्की जगावं. खाण्याकरता जगावं. कशा करता? का जगण्याकरता खावं? एक शास्त्र सिद्धांत असा आहे, काही ग्राम अन्न फक्त जीवन जगण्याकरता लागतंय. किती? काही ग्राम. मग बाकीचं म्हणायचं वज वाहनं. विठ्ठल विठ्ठल. पुन्हा प्रश्न समोर येईल, जगण्याकरता मरावं का मरण्याकरता जगावं? बारकावेने ऐकत चला. जगण्याकरता मरावं का मरण्याकरता जगावं? काय उत्तर आहे याचं? याचं उत्तर आमचे कबीर महाराज देतात बाबा. कबीरा जब हम पैदा हुए. मानवाच्या जीवनातली 2 घटना कबीर महाराज वर्णन करतात. एक जन्माची घटना आहे, तर दुसरी मृत्यूची घटना आहे. कबीरा जब हम पैदा हुए जग हसे हमरो ऐसी करन कर चलो तुम हसे जग रोए चदरिया झीनी रे झीनियो चदरिया झीनी रे झीनी चदरिया झीनी रे झीनी चदरिया झीनी दरिया झीले झीनी ध्रुव प्रल्हाद सुदामाने जीवनातल्या मानवाच्या 2 घटना सांगितल्या अतिशय महत्वाच्या. एक जन्माची, दुसरी मृत्यूची. पण ज्याला जीवन प्राप्त झालेलं आहे आणि मानवी जीवन प्राप्त झालेल्या
सुदामाने बोली चुप दे बनी निर्मल की दास कबीर ने बोली दास कबीर ने बोली जो की जो धरती चढ़िया दोन घटना, एक जन्माची आणि मृत्यूची. ऐका, अर्थ सांगून जाईल. ज्या घरामध्ये बाळ जन्माला येतं, ज्या घरामध्ये, त्या घरामध्ये काय चाललेलं असतंय? कोण म्हणलं रडत असते? जन्माला आल्या आनंदोत्सव चाललेला असतोय, नाही का? पुत्र जन्माला आला, पुत्र जन्माला आला, पेढे वाटतात, आनंदोत्सव चाललेला असतोय. कैवरे महाराज सांग, जब हम पैदा हुए जग हसे. हसे म्हणजे आनंद चाललेला आहे घरामध्ये. पण जो जन्माला आलेला आहे, ऐका, तो काय करतो? कोण म्हणलं पत्त्या खेळतो? पत्त्या खेळतो रे ते. जन्माला आलेलं ते बाळ काय करतात? अय लेकरं काय करत? ते म्हणलं मला काहीच कळत नव्हतं त्यावेळेस. जो जन्माला आलेला आहे तो रडतोय, आणि ज्या घरात जन्माला आलेला आहे बाकीचे मात्र आनंद उत्सव करतात. जग हसे हमरो. कबीर महाराज सांगतात, जीवन प्राप्त झालं, मिळत नाही. पुनर्वित्तम पुनर्भार्या पुनर्मही, पुनर सगळ्या गोष्टी, पण एतत् शरीरम न पुन्हा पुन्हा. हा मानवी शरीर पुन्हा पुन्हा मिळत नाही, हे त्रिवार सत्य आहे. ऐका, मिळालंय, जीवन प्राप्त झालंय, ऐका, कधी निघून जाईल याचा भरोसा आहे का? भरोसा अजिबात कुणाला. बोलावून आल्यावर थांबता कुणाला येत नाही. आएगा जब भी बुलावा हरी का, अरे छोड़ के सब कुछ जाना. सगळेच गायल्यावर 2 वाजत्याला. सगळं सोडून निघून जावं लागणार आहे. कधी जाईल भरोसा नाही. कबीर महाराज सांगतात, जीवन प्राप्त झालंय. मग अशा प्रकारचं कर्म कर, अशा प्रकारचं कार्य कर, अशा प्रकारची कीर्ती कर. एक दिवस तुला निघून जायचंय, पण जाता जाता तू मात्र हसत हसत निघून जावं राजा, आणि तुझ्या करता विश्वाने रडावं. ही झाली तुझी कीर्ती. तुला काय म्हणेल मग त्याच्यामध्ये? मरावे परी कीर्ती रूपे उरावे. जीवन प्राप्त होत नाहीये, फार कठीण आहे. सापडला देह कागट आली, लय उदाहरण आहे त्याला, पण मिळाला. मग कर्म अशा प्रकारचं कर. कुणी केलं का? त्याचं नाव दिलंय ध्रुव प्रल्हाद सुदामाने ओढी. अनेक आहेत भगवंताचे अनन्य भक्त आहेत, संत महात्मे आहेत. त्या एवढंच नाही तर या मातृभूमी करता, हिच्या स्वातंत्र्या करता, या देशा करता लढलेले सुद्धा स्वातंत्र्य वीर ज्यांना म्हटल्या गेलाय, ते निघून गेले तरी नाव आमच्या मुखात आहे. त्याला काय कारण आहे? जीवन मिळालं, त्याचं सोनं केलंय. करे चले हम फिदा जानो तन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों कर चले. कशा करता? सरदार आम्हाला काय कुणाची भीती, देव देश धर्मापायी प्राण घेतल हाती. शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती,
मरणावर विजय ज्यांनी मिळवला, मरणावर सुद्धा विजय ज्यांनी मिळवला, याला म्हणायचं काय? जगण्याकरता मरण आहे. विठ्ठल मध्ये धर्मरक्षणाकरता आमचे वीर छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज, त्यांनी 3 वर्ष स्वराज्य संकल्पक ज्यांना म्हणतात, शहाजीराजे भोसले 3 वर्ष निर्माण केलेलं राज्य टिकलं स्वराज्य. आता कथाभाग मला सांगायचा नाही आहे. संकल्पक, स्वराज्य जननी, स्वराज्य निर्माते आणि स्वराज्य रक्षक हे झाले शहाजीराजे, जिजाऊ मासाहेब, छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजी महाराज. विठ्ठल ऐका, मग देह तर सगळ्याला सारखा मिळालाय. ऐका, का वेगळा आहे? देह वेगळा आहे का? नाही. त्यांचा संतांचा वेगळा देह, किंवा मातृभूमी करता लढले त्यांचा वेगळा देह, आपला वेगळा आहे का? नाही. सगळ्याला सारखा देह आहे, पण मिळालेल्या देहामधून त्यांनी जे कार्य केलं ना, मग एक मौज सांगून जाईल बघा. तुझं नाव काय रे? अंकुशराव. वडील रामेश्वर यादव. आडनाव नको. आजोबा? आजोबा शिवराम. दादा पंजोबा? अडकलं गड्या गाडी आल्या का आजोबाच्या लगेच. आजोबाच्या वडीलला का ती जवळच नाही, लय लांब नाही. पंजोबा म्हणजे किती लांबचा? जवळ जवळच. आठवत नाही तुला? नाही. एकाला आजोबा 1.5 तास गावाना, आजोबाच 1.5 तास गावाना. म्हणलं ध्यानातच आहे ना महाराज. आजोबा, बापाचा बाप गावाना, किती कठीण आहे. नशीब म्हणलं बाप तरी सापडतोय अजून. किती कठीण आहे पहा. आजोबा, पंजोबा, वडील, किती पिढ्या झाल्या? ही 4थी पिढी. आपल्याला आठवत, पंजोबा आपल्याला आठवत नाही, किती मोठं कार्य आहे त्यांचं. पंजोबा आपल्याला आठवत नाही, किती मोठं कार्य असेल. आणि इथं पिढ्या पिढ्या नाही, हजारो वर्ष निघून गेलेत. हजारो वर्ष निघून गेली तरी त्यांची नावं आमच्या मुखाला आहेत. याला कारण आहे, मिळालेल्या देहाचं त्यांनी सार्थक केलेलं आहे. विठ्ठल वाटतं असं काय होतं कौरबी तुम्हीच म्हणत राहा. म्हणजे इतकं गोड. आज काय टेन्शन नाही बा. मिळालेल्या देहाचा सार्थक कुठं कळतं? या ठिकाणी बाबा आता कीर्तनामध्ये ज्ञानप्राप्ती ना हो, इथं घेतलं पाहिजे की नाही. पण इथं काय काय येऊन झोपा काढतात. कीर्तनात त्यांना सांगावं लागतं, उठा, झालंय. जाग करावं लागतं म्हणे त्यांना. झालंय आता चला घरी. आला का म्हणलं उरकलं, लवकर उरकलं. इतकी गोड झोप लागलेली असते. एक तर कधीच कीर्तनाला येत नाही, कीर्तनाला आलं. आल्यानंतर बाकीच्यांना नवल वाटलं की कस काय कीर्तनाला, कस काय शेठची इकडं कुठं, कुठं इकडं कीर्तनाला. नाही म्हणलं त्याचं काय. म्हणलं काय नाही. म्हणलं घरी झोप लागत नाही. मग हित आहे कशासाठी? नाही म्हणलं हित आलं आणि तुमचं तसलं सुरू झालं की असली झोप लागती. असलं कसलं? हे असलंय वेरे. म्हणलं तसलं सुरू झालं की मला असली झोप लागती, इतकी गोड झोप लागती. ती घरी सुद्धा लागत, गोळ्या घेऊन सुद्धा इतकी झोप लागत नाही. म्हणलं इकडं रामकृष्णारी सुरू होतो गपागप डोळे जागतात. काय भाग्यवान माणूस आहे बा. गपागप डोळे सांगणे सुद्धा भाग्य आहे. पण कुठं? कीर्तनात. काय काय तर बघा, कीर्तनाला पहिल्याच वेळेस आलं ना सर, बाजूला बसले, लांब खांबाला टेकून बसले. आणि त्याला आपलं काय कायची झोप बी फार मजेशीर आहे. काय काय डोळे झाकून झोपतात. सांगण्याआधीच कळालं. आणि काय काय बहादर अशी चोर येऊन घरात फिरून ह्याच्याकडे बघितलं, वाटतं जागाचं. हे डोळे उघडे ठेवले, गाढ झोपलेलं असतं म्हणून उघड्या डोळ्याचं. हे डोळा उघडी झोप. अजिबात गड्याच्या घरात चोरी होणार नाही.
कधीच डोळे झाकले नाही, डोळे उघडे त्याचे 7-8 आणि माणसाला वाटतं जागच आहे पण गाढ झोपलेला असतं. आता ती डोळे उघडी, आता काय काय तोंड उघडी सुद्धा झोप असती, अजिबात तोंड मिटत नाही. तोंड मिटल्या म्हणले झोपच लागत नाही म्हणत, तोंड उघडलेलं. तसं ती टिकून बसल्यानंतर तोंड उघडलेलं. आणि असं पटांगणाला ही पटांगणाला बसायची जागा आहे का? इथं पुढं आलं पाहिजे. इथं आता इथं बसा म्हणून तुम्हाला सांगायची गरज पडली नाही. बघा किती धन्यवाद द्यावेत तुम्हाला पारावाशीय, लाख लाख धन्यवाद. नाही तर काय काय ठिकाणी हित 4 तिथं 4 जसं का 10व्याला बसल्यात, तसं का सावडाय बसल्यात महाराजांना. अरे कीर्तनामध्ये समोर येऊन बसलं पाहिजे. इथं उद्धाराचं कार्य ज्ञानप्राप्ती तर पुढं आलं पाहिजे. पण ते सवय नसली, गोडी नसली की लांब टेकून बसलं तोंड उघडी झोप. आता एक आलं फिरत फिरत तांबड, तुम्हाला कळलं आता त्याने का अभिषेक केला गेलं, त्याला माहिती सुद्धा नाही. घरच्यांनी विचारलं कीर्तनात पहिल्याच वेळेस गेलता, कसं काय होतं कीर्तनाला? का मला खराट लागलं गड्या. इतका अवघड आहे हो. कीर्तनामध्ये झोपायची ठिकाण आहे काही? झोपायचं ठिकाण नाही. इथं तर काय काय बघा, एक तर कीर्तन चालून खुशाल गोरायला लागलं होतं. एक म्हातारं गोरायला लागलं, तर गोरायचं ठिकाण आहे काय? आता म्हातारं गोरायला लागलं, शेजारी बसल्यानंतर खुशाल जाग केलं त्याला. मला किशोर कीर्तन चालून खुशाल घोरताय. आता घोरण्यापर्यंत म्हणजे गाढ झोपा महाराज. गोरणं कधी? गाढ झोपेत. गाढ झोप गोरण्यापर्यंत झोप लागली, त्याची झोप मोड झाली. ते मला माझं मी गोरतोय, तुला काय करायचंय? माझा मी गोरतोय, तुला काय करायचंय? त्यांनी गोड उत्तर दिलं शेजाऱ्याने. म्हणला तुमच्या असल्या ही चित्रे गोरण्याने म्हणला मला नीट झोप लागाना. मी म्हणलं दोघाचे पाय इकडं आणा. अरे झोपायचं ठिकाण आहे का? बरं झोपायचं ठिकाण आहे नाही म्हणतं. आणि काय काय एक आता कीर्तनात बसल्या बसल्या एक म्हातारी झोपी गेली. आता झोपायचं ठिकाण नाहीच, झोपी गेली. आणि झोप नुसते गप नाही होत, त्या झोपी गेल्यावर स्वप्न पडलं. स्वप्नात म्हातारी मोठ्याने पडली, खोड खोड. 4 बाया दचकल्या शेजारच्या बसलेल्या. म्हणले काय झालं मावशी? काय नाही म्हणली, बोका आलता कीर्तनात. कीर्तनात बोका आल्या, उद्धार कधी होईल? विठ्ठल विठ्ठल. मुद्दाम झोप येणार, झोप ही मुद्दाम येणार, तुम्हाला पुण्य होऊ देणार नाही, अडचण करणार. पुण्य करण्यामध्ये सन्मार्गामध्ये येणारी पहिली झोप ही फार मोठी अडचण आहे. झोप लागते बरं का, पण लक्ष नसलं की झोप लागते. कधी लागते? लक्ष्मणांना जाग्यावर नसले म्हणजे गावातले ना, जाग्यावर नसले की झोप लागली. तरी कीर्तनात गोरण्यापर्यंत जाऊ नका. गोरणंही काय कायचं धोरणात नसतो, गोरणं सुद्धा धोरणात असावं. काय कायचं गोरता का? गोरू नाही. दुसऱ्याला झोप लागत अजिबात, पण गोरत जो त्याला कळतं का गोरलेलं? कुणाला गोर खुशाल गोरताय म्हणला म्हणजे नाही गोरत, ते कधीच हा म्हणणार नाही. झोप कीर्तनात झोपलेला जागा करा. झोपता काय नाही नाही उगा डोळे झाकल्यात अलो गाव, कधीच खरं बोलणार नाही. बघा गोरणाऱ्याला कळत नाही आपण गोरतो. बरं गोरणं तरी धोरणात असावी की नाही? तुला माहिती आहे शिंगल गोरणं ती एकदाच आवाज काढतं फुर्र. मी म्हणतो ह्याच्यापाशी झोप लागल, कारण ह्याचा एकच रस्ता चालू, एक मोकळाच आहे. म्हणजे थोड्या वेळाने लागेल, लगेच नाही लागणार, पण काही वेळाने लागेल. पण काय काय डबल घोरणार आहेत, अजिबात झोप लागत नाही. ते श्वास घेताना बी आवाज काढणार फुर्र आणि सोडताना बी भुर्र. कशाची झोप लागते हो? दोन्ही बाजूने घोरणाऱ्या शेजारी कधीही झोप लागत नाही. आणि असं लांब एका ठिकाणी कीर्तनाला गेलो, त्यांच्या खोलीमध्ये आता आज थांबणार नाही, तर त्यांना सांगितलं मी निघणार आहे. कारण बऱ्याच ठिकाणी अशा काही घटना, मला टिबल घोरणारा भेटला. तुम्हाला 2च माहिती आहेत. मला टिबल घोरणारा भेटला. ती श्वास घेताना बी आवाज काढायचा फुर्र, सोडताना बी भुर्र. बरं दोन्ही उभास करावं ना, ते नंतर करायचं फुस. रात्रभर त्याचं डरडूर फुस ऐकलं, पहाट पिशवी उचलून निघून गेलो. विठ्ठल विठ्ठल. हे झोपण्याचं ठिकाण नाही. अनंत जन्म जन्माची धोप घालवायची कुठं असेल
तर संतांच्या विचारामध्ये ते विचार म्हणजे कीर्तनाच्या माध्यमातून. म्हणून इथं सजग राहायचंय, दक्ष राहायचंय, ताठ पाठीचा कणा करून बसावं लागतं इथे, नाही का? तेव्हा कळतं हे आत्मोद्धार सामान्य नाही. त्याच्याकरता आमच्या संतांनी फार आयुष्यामध्ये कष्ट सोसलेलं याच्याकरता. म्हणून हे एक एक शब्द लाख मोलायचे. ही अक्षरे नवती देखा ब्रह्म साम्राज्य दीपिका अर्जुनाला घी चितकळी उघडली. ते नाही म्हणून एका एका अक्षरात आहे माझा रमाकांत. म्हणून मिळालेलं ते टिकवता आलं पाहिजे. जे टिकवलेलं ते सजवता आलं पाहिजे. स्वतः करता तर सगळेच जगतात, पण समाजाकरता, पराकरता, दुसऱ्या करता ज्याच्या जीवनामध्ये जगणं झालंय त्याच्या जगण्याला सुद्धा अर्थ प्राप्त होतो. विठ्ठल म्हणून इथं देहाचं रूप करताना कबीर महाराजांनी याला म्हटलं काया नगर. त्या शरीराला काय म्हटलं? काया म्हणजे शरीर, नगर म्हणजे गाव. शरीर रूपी नगरामध्ये तू काही दिवसाकरता व्यापार करण्याकरता आलेला व्यापारी आहेस. मीराबाई आमच्या चादर शब्द वापरतात याला. मैलीचा ओढ के कैसे द्वार तुम्हारे हे पावन परमेश्वर मेरे मन ही मन शर्माऊं. मैली चादर ओढकी. मैली, मैली म्हणजे मैलभर नाही, मळालेली. मळालेली म्हणजे काम यश क्रोध यश रजोगुण समुद्भवा महाशनो महापापमा विद्येन मी हवैरिणम. ह्याने मळालेली, विस्तार करत नाही. चला मग तू कसं तुझ्याकडे येऊ? तुझ्याकडे येण्याकरता ही स्वच्छ धुवावी लागेल. धुवायला कुठे? अशा धोब्याकडे द्या की त्या धोब्याने धुतल्यावर त्याने तिला रंगवल्यावर पुन्हा त्याचा रंग जाणार नाही. विठ्ठल धोबिया धोए चाहे सारी उमरिया ओ शाम पिया रंग दे रंग दे. असं रंगवलं. रंगण्याकरता काय करावं लागल? नित्यता शब्द पुन्हा पुढे आणा. तो नित्यताला आणण्याकरता काय राव कीर्तनात बसलं तरी मन लागतं का? नाही. पहिला याला आवर घालावं लागेल. म्हणून पुन्हा संतांच्या शब्दाकडे जायचं म्हटलं तर ज्ञानी माणसाला अगोदर फक्त साध्य सांगावं लागतं. ऐका, सिद्धांत दोन प्रकारचे. एक साध्याचा सिद्धांत आहे तर दुसरा साधनाचा सिद्धांत आहे. अभंगाकडे या जरा. संत बोलतात ती भाषा अलौकिक आहे. वेद ज्या भाषेत बोलतो ती भाषा समाधी भाषा आहे. समाधी नाही, समाधी भाषा. संत बोलतात ती अलौकिक भाषा. वेद बोलतो ती समाधी भाषा. तुम्ही आम्ही बोलतो ती लौकिक भाषा. ऐका, आणि आणखी एक सांगून जाईल. प्रचलित असते, कुणाला ती बाकीच्याला काही कळत नाही, पण सांकेतिक भाषा. प्रत्येक प्रांतवार भाषा वेगळे वेगळेपण त्याच्यात आहे, पण त्याच्यामध्ये संत बोलतात ती अलौकिक भाषा. आणि त्या अलौकिक भाषेमध्ये संत सिद्धांत सांगतात दोन प्रकारची. एक साध्याचा सिद्धांत आहे तर दुसरा साधनाचा सिद्धांत आहे. एखाद्या आजारी व्यक्तीला सांगितलं, बाबा या आजारातून बरं व्हायचं नाही का, आजारातून बरं व्हायचं आहे, याच्याकरता तुम्ही हे औषध घ्या. हे साध्याचा सिद्धांत आहे. आणि एखाद्या विद्यार्थ्याला सांगितलं, बाबा तुला त्या साध्यापर्यंत पोहोचायचंय, त्या उंचीपर्यंत जायचंय ना, शाळेत तुला जावच. हा साधनाचा सिद्धांत आहे. शाळेत जा, साधनाचा सिद्धांत. काही ठिकाणी साध्याचा सिद्धांत आहे. पुढे ऐका, अज्ञानाला अगोदर साधन सांगावं लागतं आणि मग साध्य सांगावं लागतं. विना मग वाजू नका बाबा, थोडा हळूच 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 वाजवा, हळूच हळूच वाजवा, पण हळूच.
अज्ञानाला अगोदर साधन सांगावं लागतं, नंतर साध्य सांगावं लागतं. ज्ञानाला अगोदर साधन सांगावं लागत नाही, फक्त साध्य सांगावं लागतं. येते का लक्षात सगळ्याच्या? ऐका, अभंग कशातला आहे हा? कीर्तनाकरता घेतलेला बसलेले. वा वा वा, पण कशातला? गात्यातला? कोणतरी म्हणलं मात्यातला आहे. हरिपाठातला. ऐका, का सांगतो याचं कारण मला सांगायचंय तुम्हाला. हरिपाठ हा ग्रंथ फक्त तुमच्या आमच्या करता. ऐका, हरिपाठ ग्रंथ विशेषत्वाने निर्माण केला तो तुमच्या आमच्या करता. तुम्ही आम्ही कोण? अज्ञानी जीव, संसारी जीव. मग बाकीचे ग्रंथ ज्ञानेश्वरी ज्ञाना करता, मुक्त अवस्थेला जो पोहोचलेला आहे त्याच्याकरता अमृतानुभव आहे. आणि योग्या करता लिहिला तो चांगदेव 65. आणि आमच्यासारख्याला काय आहे याच्यातलं बाकीतलं काही कळत नाही, म्हणून माऊलीने विशेषत्वाने आमच्या संतांनी हरिपाठ ग्रंथ लिहिले. नाथबाबांचा असेल, पंचरत्न हरिपाठ असेल, याच्यामध्ये सर्वसामान्य जीव म्हणजे अज्ञ जीव, संसारी जीव हा केंद्रबिंदू धरला गेला. आणि जो अज्ञानी, ऐका, जो अज्ञानी त्याला अगोदर साधन सांगावं लागतंय, नंतर साध्य सांगावं लागतंय. मग इथं साधन काय सांगितलं? साधन अगोदर सांगितलं, देवाचे द्वारी. हे काय झालं? साधन. ऐका, साध्य काय इथे? तेने मुक्तीचारी साधिल्या. हे काय झालं? साध्य. कळतंय का सगळ्यांना? तेने मुक्तीचारी हे साध्य झालं. आणि देवाच्या द्वारामध्ये उभा असणं हे काय झालं? साधन सांगितलं. ऐका, अगणित पुण्य प्राप्ती हे झालं साध्य. ऐका, अगणित पुण्य प्राप्ती हे झालं साध्य. त्याच्याकरता अगोदर साधन सांगितलं. काय? हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे हरिमुखे म्हणा. हे काय झालं? साधन. मुखाने हरि म्हणा, हरि म्हणा, हरि म्हणा, हरि म्हणा. आता आपण म्हणतो ना बसल्यावर, टाळी वाजवा, विठ्ठल विठ्ठल म्हणा. हे काय झालं? साधन. कशाचं? साध्यापर्यंत जाण्याचं हे साधन आहे. आणि साध्य तेने मुक्ती चारी सलोकता समीपता स्वरूपनादी सायुज्यता, हे 4 मोक्ष पदापर्यंत जाण्याचं हे झालं साध्य आहे. अगोदर साधन, नंतर साध्य. तसं याही ठिकाणी नाथ महाराज साधन सांगतात. कशाचं साधन? भगवत प्राप्तीकडे जाताना तुमच्या चिंतेचं हरण करणारा भगवान परमात्मा, दुःखाचं हरण करणारा भगवान परमात्मा, याच्याकडे जाण्याकरता साधनाचा अवलंब करावा अगोदर लागेल. ते साधन सांगताना कशा प्रकारचं साधन सांगतात? अभंगाच्या प्रथमचरण.
बसलेल्या सगळ्यांना. कशाबद्दल? अहो टाळ्या किती गोड वाजवल्या, काढ 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 आवाज, मंडपात बसेना आणि मुखाने किती मोठ्याने भजन केलं बरं. वा वा वा. नाही तर बऱ्याच ठिकाणी सांगावं लागतं बरं का, म्हणा टाळ्या वाजवा, लय सांगावं लागतं तरी कुणी ऐकत नाही. इथं न सांगता तुम्ही ऐकलं किती मोठे. विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा, करी पापा निर्मूळ, समूळ उच्चाटन. टाळीमध्ये सामर्थ्य आहे, मुखामध्ये भगवत नामचिंतनामध्ये विशेष सामर्थ्य आहे. टाळी वाजवावी गुढी. हे ह्याला काय पाहिजे? अभंगातला पहिल्या शब्दाकडे या. याला काय पाहिजे? याला पाहिजे आवड. आवड असेल तर काय होते? सवड. काढते की नाही सवड? आवड असेल तर होते सवड सवड. आणि जर नसेल आवड तर म्हणले अजिबात नाही सवड, पुढं व्हा. चला गावात सप्ताह बसलोय, 6वा दिवस आहे, बराटे महाराजाच कीर्तन आहे. म्हाताऱ्याला सांगितलं, दुसरं म्हातारा म्हणतो, ए गड्या चल केला का? आला का? चल. गेले 5 दिवस आला नाही तू, आला का? चल. म्हाताऱ्याला दुसरं म्हातारा म्हणतंय. ह्या म्हाताऱ्याला नव्हती आवड. म्हणलं पुढं हो येतो. अरे काय म्हणला? नाही म्हणला गोजीरवाण्या घरात बसतो. इकडं कळालं असेल लगेच. गोजीरवाण्या घरातून बाहेरच निघत नाहीत का? ह्याला इकडं पाऊल टाक. नाही म्हणलं इकडं पुढचं पाऊल टाकतो. आवड नसेल की घडत सवड होत नाही. पहिला शब्द आवड आहे. बरं आवड ऐका, संसार आवडीने करतो माणूस का परमार्थ आवडीने करतो? काय किती गोड प्रमाणे दिलं बा. किती आवडीने करतो, नुसतं आवडीने नाही. माऊलीत सायासे सायास अट्टहासाने काय करतो? पंढरीची वारी का सप्त्याला? सायासाने सप्ता का? हे सवड झाली तर देव देव. किती सायासाने प्रपंच करतो माणूस का परमार्थ करतो? नाही. ऐका, किती किती प्रेम आहे संसाराविषयी माणसाला, किती आवड. संसारातले किती आवड सांगू तुम्हाला. घरापासून 4 किलोमीटर गेलं चालत, संध्याकाळचा पिरियड बाहेर जाताना निघालं, पत्नीचा निरोप घेतला आणि 4 किलोमीटर गेलं. किती? 4. आणि 4 किलोमीटर गेल्यावर त्याच्या लक्षात आलं, म्हणलं काय झालं? मनात ती म्हणते, तिला सांगायचं राहून गेलं रे गड्या, तिला सांगायचं राहून गेलं गड्या. चालायचं का माघारी? मग निघालं ना. निघालं, आलं, दार वाजवलं. आवाज आहे ना की रे याचा? राहू दे. दार वाजवलं, आतून आवाज आला, कोण आहे? अगं म्हणलं मीच आहे. अगो बाई त्यांचाच आवाज दिसतोय म्हणली. आणि ते बऱ्याच वेळ झालो गेले तर ना चिवडे. म्हणले का आला माघारी? अगं म्हणला तुला सांगायचं राहून गेला ना. म्हणले काय? किती आवडीने माणूस संसार करतो आहे का? सायासे करीशी प्रपंच दिन, झोपतच नाही दिन निशी. ती म्हणली काय? अगं ही सारचील आणि तशीच झोपी जाशील, मग तेवढी चिमणी फुकून झोप. जुना जमाना सांगतोय. ए चिमण्यांनो, ह्या पुढं बसलेल्या चिमण्या माहितीत का? उडणाऱ्या नाही, पेटवणाऱ्या चिमण्या माहितीत का? मी चिमण्या नाही हो माहिती. बरं जाऊ दे मरू दे. नरसाळ माहिती का? काय काही नरसाळ्यांना नरसाळच माहित नसतं. असे काही नरसाळे असतात महाराज, आपले धोतर टोपी असला आपला पेहराव. एक नरसाळ आलं ना माझ्याकडे, याचं बघितलं धोतर निरो टोपी त्यांनी.
आल्या म्हणलं महाराज आहे वाटतं. आल्या का म्हणलं का पोत्राच आहे बरं. मग कपड्यात महाराज मला महाराज ही नरसाळी. नरसाळ तुम्हाला माहिती असेल. यांना बाकीच्यांना ह्या लहान मुलांना नरसाळी माहिती नाही. माहिती का नाही नरसाळ. पुन्हा वात चिमणी. ते मी म्हणतो काय त्या एखाद्या खोलीत पहिले अभ्यास त्याच्यावरच असायचा. त्या खोलीत चिमणी लावून ठेवलेली रात्रभर असली आणि दुसऱ्या दिवशी कुणाला जर काजळी पाहिजे असली एखाद्या मावशीला काजळी कुठं तयार करायची नाही का. जा त्या बाळाच्या नाकात बोट फिरवला की काळं होऊनच बाहेर येतंय म्हणले. हे आपल्या चिमण्या पाहिल्या. मग ह्याचं प्रेम कशा माहिती का. रॉकेल जळण संसारातलं नुकसान होईल. रात्रभर चिमणी जळल ना तेवढी चिमणी फुकून सायाशी करीशी. त्यांनी आतून आवाज दिला हो मी तुमचीच पत्नी. मला कळत नाही का प्रपंच करायचा की त्या आटासाने आपण प्रपंच करतोय. मला कळतंय सगळं पण तुम्ही लय नुकसान केलं आज म्हणले आपल्या प्रपंचाचं. म्हणलं कसं काय. म्हणलं इतक्या लांब गेले मला सांगायला महागारी आले. मग चपला का झिजले असतील का नाही एवढ्या महागारी येणं जाणं. बघा ती कुठं पोहोचली. चपला झिजल्या असतील 4 किलोमीटर मला सांगाय महागारी आल्यावर. तो गडी असा बहादर म्हणला हा मी बरा झिजून देईन. महागारी निघाल्यापासून काकत घातल्या. आता ह्यांच्याकडून किती सप्त्याची वर्गणी फाडाव. किती फाडाव. आलं का चिमण्यान चपला जर तुम्ही झिजून द्या ना तर सप्त्यातली वर्गणी कधी फाडू शकता. ह्याला म्हणायचं आवडीने प्रपंच करणारा माणूस. आवडीने किती आवडा किती बी भांडणं होत्या घरात आवडीने प्रपंच करायचं सोडतो का माणूस. अजिबात नाही अजिबात नाही. बरं प्रपंच सांगून होतं का न सांगता होतो. पटापटा बोलत जा आपल्याला वेळेत सोडायचंय. प्रपंच सांगून होतो का न सांगता होतो. आला का सगळे प्रपंच का ब्रह्मचारी तुम्ही. आणि झालाय. बरं सांगून परमार्थ होतो का न सांगता होतो. होतो कुणाचा झालाय. अरे कटाळले आणि म्हणावं लागलं किती सांगू तरी नाही कती. आपला अधिकार किती शिवी दिली हो त्यांनी संतांनी. सांगून सुद्धा होत नाही त्याचं नाव परमार्थ आहे. आणि न सांगता होतो त्याचं नाव आहे संसार. पळतं का नाही माणूस संसारा करता न सांगता सुद्धा. सांकेतिक भाषा सांगू कर तुम्हाला आता या भाषेमध्ये सांगून जाईल. सांकेतिक भाषा माहितीये का. एकने असं चहा दूध घ्यायला हाक मारली. बसलो गप्पा मारीत. गप्पा मारता 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 ते उठलं बाहेर गेलं. थोड्या वेळेला माघार आलं. किचन मध्ये जाऊन पुन्हा माझ्यापाशी येऊन बसलं. म्हणले कुठे गेलता. बाबांना म्हणलं गेलता कुठे. नाही का महाराज म्हणले तिने साखर आणायला सांगितली होती. साखर आणायला सांगितली होती. म्हणलं माझे कान अजून सुंदर आहेत मला चांगलं ऐका येतं. एक शब्द सुद्धा मी ऐकला नाही. कसं काय तुम्हाला कळलं. नाही म्हणले महाराज ते तुम्हाला नाही कळायचं. म्हणलं कसं काय. नाही म्हणले तिने डोळ्यांना होतोय खुनिवलं. नाही कळत का खुनवा खुनी. आला का इकडं बरं आहे मग. नाही तर तिला काय ठिकाणी बघा लय नुसतं डोळे वाटारले की गडी गप. ह्याला म्हणायचं सांकेतिक भाषा. ऐका पुढं याच्यापेक्षा आणखी पुढचं सांगू. दोघांची भांडणं झाली. दोघांची भांडणं होतात का इकडे पाऱ्यात नाही ना. भांडणं होऊ नाही बरं का. आणि एक जण म्हणला महाराज नवरा बायकोची भांडणं नसल्या वगैरे बिगर मिठाची भाजी खाल्ल्यावानी असतंय. आलो का म्हणले कसला सिद्धांत सांगितलाय. भांडणं पाहिजेत म्हणला संसारामध्ये. बरं किती असावं असूच नाही. काही ठिकाणी जास्त असतात तर काही ठिकाणी कमी असतात. एक जण वैतागला सारखं घरात आलं की भांडणं घरात आलं की भांडणं घरात आलं की भांडणं. आणि शेजारीच राहणारा हसण्या केदळण्याचा दोघा पती पत्नीचा आवाज यायचा. त्याला वाटायचं काय सुखी जीवन आहे काय आनंदी जीवन आहे. आला का माझ्या घरात पाऊल टाकलं की भांडणं. आणि ह्यांच्या शेजाराच्या घरामध्ये घरात आनंदी आनंद सारखं हसत असतात खिदळ असतात नवरा बायको. किती प्रेम आहे दोघांचं एकमेकावर. एक दिवस चौकात भेट झाली आणि त्याला विचारला हो जय हरी जय हरी जय हरी काय भाग्यवान आहे तुम्ही. म्हणलं काय झालं. अहो म्हणलं घरात पाऊल टाकलं की माझ्या घरी भांडणं सुरू होतात आम्हा दोघांची. पण तुमच्या घरात हसण्या खिदळण्याचा आवाज येतो. काय भाग्यवान आहे तुम्ही नवरा बायको. अहो म्हणले घरोघरी मातीच्या आता एकाच्या दाखवा बरं. आता सगळे गॅसवर आहेत का घरोघरी गॅस नाही का. म्हणलं कसं काय. अहो म्हणलं तुमच्याच घरी भांडणं नाही तर आमच्या बी घरी भांडणं असतात. म्हणलं हे तुमच्या घरातून हसण्या खेदळण्याचा आवाज येतो. म्हणले अहो तुम्हाला काय कल्पना आहे भांडणं तुमच्या घरी नाही आमच्या बी घरी असतात. पण तुमची तरी बरी
पण आमचे तर म्हणलं त्याच्या पुढचे असतात. म्हणलं का आमच्या भांडणात भांडणाला लागले, म्हणलं ते हातात घावन ते उलतानं बेलनं फुकारी ज्या हातात घावल ती फेकून हाणते, आणि हुकलं तर मी हाणतो, लागलं की ती हसते. हुकलं की मी हसतो, लागलं की ती हसते. दोघं हसतो नाही. लय मोठी भांडणं आहेत आमच्या घरात घरोघरी. म्हणला ही तर आपल्या पुढची भांडणं आहेत. पण संसाराची आवड कमी होत नाही. अशी दोघाची झाली, तकतक झाली. आणि राग राग ती वाटव चादर सतरंजी उशी घेतली आणि दिली ताणून. दिवस उन्हाळ्याचे, आता हिवाळ्याचे. उन्हाळ्याचे दिवस 3 फेज लाईट आली आहे का? सिंगल 3 आहे ना? 3 फेज लाईट आल्याबरोबर शेजारी पाजारी सगळे निघाले. कोणी दाऱ्यावर, कोणी खोरं घे, कोणी सायकल घे, कोणी मोटरसायकल घे, याच्यावरती गेले. आता शेजारी प्रपंच करता. ईर्षेने माणूस प्रपंच करतो. ईर्षेने काय करतो? प्रपंच. का ईर्षेने वारी करतो? असं बघितलं का तुम्ही? शेजारी माळ घालून आला पंढरपुराहून, आणि ह्या शेजाऱ्यांनी बघितलं काय इरस आली त्याला. पंढरपूरला गेला असेल 2 माळा घालून आलं. बघितलं इरस? अहो ते किती गोडी इरस असते बघा. एक जण दवाखान्यात गेला धावत धावत. डॉक्टर म्हणले काहीतरी करा, काहीतरी करा, काहीतरी करा. डॉक्टर म्हणले काय झालं? म्हणले लय पोटामध्ये वेदना होतात, लय दुखतंय, लय दुखतंय, लय दुखतंय, लय दुखतंय. स्ट्रेचरवर टाकलं, तपासता विचारलं कधीपासून? नाही म्हणले शेजाऱ्यांनी 2 एकर घेतल्यापासून दुखत आहे. कुठली गोळी द्यावं लागेल? त्याला म्हणायचं संसारातली रस आहे. संसारातली. तसे शेजारी पाजारी भरण्यावर निघाले, आणि आमचं मालक झोपलंय म्हणल्यानंतर तिला राग आला. काय करावं आत बाहेर 2-4 हेलपाटे घातले. ह्याच्या उशाला एक कुत्र झोपलेलं होतं. उशाला तांबडं कुत्र झोपलेलं होतं. इतका राग आला, शेजारी भरणं करायला गेले ना आमचं झोपलंय म्हणल्यावर तिला बरं वाटेल का? तिने रागाच्या ह्याच्यामध्ये कुत्र्याच्या शेपटावर पाय दिला. आता कुत्र्याचा स्वभाव, कुत्र्याने केलं क्वाय. जसं कुत्र्याने क्वाय केलं तसे मोठ्याने खबर येतात. म्हणजे हिथं तर पडलंय, रानात जायचं, लोक गेली, मोटर चालू कडे, भरणं सुकायला लागलंय, भरणं भिजवायचं, हिथं तर पडलंय कुत्र. गडी चादर सहित रानात अक्क भरणं करूनच माघारी आला. बरं बिचारी खवळली कुणाला? तेव्हा खवळली कुणाला? आणि गेलं कोण? इतकं परमार्थाने प्रपंच याच्यामध्ये अंतर आहे दादा. नाही सांगितलं तरी होतो त्याचं नाव प्रपंच आहे, आणि सांगून होत सुद्धा नाही त्याचं नाव परमार्थ आहे. विठाल म्हणून तो करत असताना पहिला शब्द आला आवड. परमार्थ करायचा नाही तर कसा? आवडीने. पण आवड दोन्हीकडे चालते. संसारातही आवड चालते आणि परमार्थातही आवड चालते. म्हणून दुसरा शब्द नाथबाबांनी त्याच्यामध्ये गोड वापरला, त्याचं नाव आहे भाव. ऐका, भाव म्हणजे काय? भाव म्हणजे प्रेम, भाव म्हणजे श्रद्धा, आणि भाव म्हणजे विश्वास. विठ्ठल विठ्ठल. भाव बाजार भाव नाही, व्यवहारातला भाव वेगळा आणि परमार्थातला भाव वेगळा. परमार्थातला भाव एक तर स्थिर असावा, नाही तर किंवा वाढत जावा, कमी होता कामा नये. व्यवहारातला भाव चढतो आणि उतरतो सुद्धा, कांदा हसवतो सुद्धा, आणि याला म्हणायचं भाव. पण परमार्थातला भाव आहे. भाव म्हणजे श्रद्धा, प्रेम आणि विश्वास. आणि भाव असेल की देव प्राप्त होतो, झाल्याशिवाय राहत नाही. भावे विण देव नकळे निसंदेह, गुरु विण अनुभव कैसा कळे. भाव बळे आकळे एरवी नाकळे, करतळी आवळे तैसा हरी. भावे वीण भक्ती, भक्ती वीण मुक्ती, बळे वीण शक्ती बोलू नये. म्हणून भाव अति महत्वाचा आहे. म्हणून हा त्रिवेणी संगम भाव, आवड आणि भाव असं जर एकत्रीकरण असेल,
भगवत भक्तीमध्ये तर त्याची फलश्रुती काय? तुझी चिंता त्यासी तुझी चिंता आताशी अभंगातल्या पहिल्या चरणाच्या शेवटापर्यंत पोहोचलोय. तुझी चिंता त्याशी सर्व आहे. अजून 4-5 चरण आहेत. आता किती वाजले? नाही टायमिंगच असा आहे. करा जांभळे करता नाही. नामस्मरण करण्याकरता आकारा म्हटलंय. माणसं जांभळ्या देतात. काय काय ते जांभळ्या देत नाही, जांभळा देतात. जांभळी वेगळी जांभळा वेगळा बरं का. टायमिंग आपला संपला. उत्तरार्ध सांगणार आणि सेवा संपणार. तुझी चिंता त्याशी सर्व आहे. बरं, चिंता नसणाऱ्याने बोटवर करायचंय. चिंता नसणाऱ्याने बोटवर करा. बसलेले, उभा राहिलेले, टिप्पलीकडचे नाही ना, झोपलेले नाही ना. अजिबात मला कशाची चिंता नाही. ज्याच्याकडे पैसा नाही त्याला पैसा कधी मिळेल याची चिंता. ज्याच्याकडे लई कुठल्या खतावर टाकावं, टॅक्स लागतोय, लपव कसं, ह्याची चिंता. काहीच्या ताटात काहीच नाही, काय खावं याची चिंता आहे. आणि काहीच्या ताटात इतकं काय आहे की ह्याच्यातलं काय काय खावं याची कोणाला चिंता जमना म्हणून. इकडं मुलगी बघ, तिकडं मुलगी बघ, इकडं मुलगी बघ, जमनच. लय नारळ फोडले म्हणलं महाराज, तुम्ही तरी काहीतरी बघावं. आता महाराज काय करेल त्याला. एक पोराचं महाराज तुम्ही राव हे गाव ती गाव फिरता, आमच्या तेवढ्या बाळ्याचं बघा की. आला का म्हणलं माझ्याच बाळ्याचं नीट नाही तो तुझ्या बाळ्या कुठं नेऊन बसवतो. लय अवघड. आता हे काय लग्न जमत फिरायचं काम आहे का? लय अवघड आहे, कठीण काय. ज्याचं लग्न जमना म्हणून चिंता. तुमचं झालंय का? मग चिंता सुटली का? ते म्हणले डबल चिंता लागली. हे का पट्ट हो माणसालाही. म्हणजे लग्न होत नाही म्हणून बी चिंता. बरं झाल्यावर मिटावना, ही डबल चौबल चिंता सुरू झाली. ही आणा ते आणा ते आणा ते आणा. आणि इतकं आणून सुद्धा ह्याच्या त्याची म्हणतात आमच्या येड्याला तर काहीच कळत नाही. आलं का? इतकं रात्रंदिवस राब राब बिचारा लाभतोय. काष्टा नीट राही ना त्याचा. काष्टा फिटत तर पळत आहे तरी बायात गप्पा म्हणता नाही हे आमच्या येड्याला तर काहीच कळत नाही. आलं का? किती अवघड आहे, किती कठीण आहे हो. हे चिंता संपतच नाही हो. आता कशा कशाची चिंता सांगू तुम्हाला. सगळ्या अनेक गोष्टीची चिंता आहे. आपल्या जन्माबरोबरच आलेलं हे उपलक्षण आहे, त्याच्यामुळे चिंता. बरं, चिंता ही जी सावत्र बहीण आहे एक, ती माहिती का कुठं राहती? हा बोला बोला. सावत्र बहीण माहिती ना? सांगू का नको, सांगू का नको, महाराज चुकल्या.
चिंतेची सावत्र बहीण आहे चिता. किती फरक आहे दोघीत? एकाच टिंबाचा. चिंता आणि चिता. एक जिवंतपणी जाळते तर एक मृत्यूनंतर जाळते. ऐका, एक जिवंतपणी जाळते तर एक मृत्यूनंतर जाळते. सुभाषित का? चिता चिंता समायुक्ता बिंदु मात्रेण विशेषता सजीवानां दहते चिंता निर्जीवानां दहते चिता. कार्य एकच, जाळणे. दोघीचं कार्य एकच, जाळणे. एक जिवंतपणी आणि जाळते आणि एक मृत्यूनंतर जाळते. त्या चिंतेमधून सोडवण्याचं काम कोण करत असेल तर भगवान परमात्मा. प्रभु का चिंतन जो करे उसकी चिंता मिट जाय. चिंता घालवण्याकरता प्रभू चिंतन म्हणून नाथ बाबा सांगतात, तुझी चिंता त्याशी सर्व आहे. कुणाची गेली? अनेकांची चिंता नव्हे, आश्वासन आहे. अनन्याश्चिंतयन्तो मां ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहं. वाहिली का नाही चिंता? अनेकांची चिंता वाहिली तो भगवान परमात्मा. म्हणून त्या निज भक्ताची चिंता वाहतो. एवढंच नाही तर नको खेद करू. खेद म्हणजे खिन्नता कुठल्याच गोष्टीचा. का बाबा? तर पती लक्ष्मीचा. पती कोणाचा आहे? लक्ष्मीचा. लक्ष्मीचा पती म्हणजे कोण? मालक. आपण कुणाच्या मागे पळतो आणि लक्ष्मी कुणाच्या मागे पळते? हे कळालं की सूत्र कळतंय. अहो त्याच्या मागे पळा, त्याच्या मागे लक्ष्मी आल्याशिवाय राहत नाहीये. आणि त्याला दुःख सांगावं लागत नाही. न सांगता ज्याला कळतं त्याला म्हणतात जाणता. देव चतुर जाणोणी अंतर चतुरा तू शिरोमणी न सांगता तुम्हा कळो येते. याला सांगावंच लागत नाही म्हणून जाणता शब्द वापरला. वा, पती लक्ष्मीचा जाणतसे. आणि विश्वाचं भरण पोषण करण्याची जबाबदारी त्याच्यावर आहे. ऐका, ब्रह्मदेव सृष्टी उत्पत्तीचं कार्य आहे, भगवान विष्णू सृष्टी पालनाचं कार्य आहे आणि भगवान शंकर सृष्टी संहाराचं कार्य आहे. मम एवांशो जीवलोके. या सर्व जीवांचा सांभाळ करण्याची जबाबदारी कोणाकडे? त्या भगवान परमात्म्याकडे. म्हणून सकळ जीवांचा करीतो. अभंगाच्या 3ऱ्या चरणात तुझं मोकलील, तुझा सोडून देईल का? पण सांभाळ दोन प्रकारचा. एक विशेष सांभाळ आहे आणि दुसरा सामान्य सांभाळ. सामान्य सांभाळ सगळ्याचा, सगळ्याला भोजन दिल्याशिवाय तो अन्न खात नाही, हा झाला सामान्य सांभाळ. आणि विशेष सांभाळ कुठला? घेऊन या चक्र गदा, भक्ता राखे मागे पुढे उभा. कित्येक प्रमाणामध्ये सांगून जाते तो निज भक्ताचा सांभाळ करतो. कृष्णा धावरे लवकरी संकट पडले भारी हरी तुआ मुचा कैवारी आले विघ्न निवारी कृष्णा धावरे लवकरी. कोण बोलवताय? द्रौपदी. संकट पडलं आणि हाक मारल्याबरोबर तो आला की नाही? नुसता आला नाही, वस्त्र अवतार धारण केला. माझ्या भक्ताला कुठेही उघड पडू दिलं नाही. याला म्हणतात न सांगता तो येतोय, न सांगता तो धावतो. भक्ताचं संकट दूर करतो. याला म्हणायचं विशेष सांभाळ. अनेकांचा आहे. त्याच्याकरता काय करावं लागेल? आवडीने. हा, पुन्हा पहिलीकडे या. कुठलंही नामचिंतन करा. देवाचे 1000 नाव आहेत. कुठले घ्या, कुठले घ्या, कुठले घ्या, कुठलं घ्या, पण आवडीने सर्वस्व समर्पण भावाने. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरे नाथ हे नाथ नारायण
आवडण्याने सर्वस्व समर्पण भावने केलं की बस ह्या सगळा तुम्हाला भगवान परमात्म्याची कृपा झाल्याशिवाय राहणार. म्हणून जीवनामध्ये जगत असताना सुखदुःखादी प्रसंग अनेकाच्या येतात. गतिरोधक येते का नाही रस्ता चालताना? हा येतच. त्याच्यावरती गाडी स्लो करतो, पुढे जातो. तसंच आहे, ऊन सावली येणारच आहे जीवनामध्ये. पण त्याच्याकडे कवतुक तू पाहे, संचिताची जैशी स्थिती आहे तैशा परी. हे तुझं संचित आहे, येणार आहे सुख दुःख तुझ्या जीवनामध्ये. साक्षी दृष्टीने पहा, त्याच्याकडे बाधक होणार नाहीत. पण पुढचा नियम सांगताना जे प्रारब्ध हे भोगूनच संपवावं लागतं, त्याला पर्याय नाही. पण आपल्या निजभक्ता करता भगवान परमात्मा आपला कायदा मोडतो अभंगाच्या शेवटच्या चरणी.
एका जनार्दनी